माऊलीत ज्ञानोबांनी ज्या खांबाकडे पाठ केली, माऊलीत ज्ञानोबांनी ज्या खांबाला आपली पाठ लावली, ज्या खांबाकडे पाठ करून माऊलीत ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना, त्या खांबाचं आज मंदिर होते. ज्याच्याकडे पाठ केली त्याचं जर मंदिर होत असेल, मग ज्याच्याकडे तोंड केले त्याचं काय होईल? त्याच्याकडे तोंड केले त्याचं काय होणार? महाराज, माऊलींचा हा महिमा आहे. अरे माऊलींच्या संगतीमध्ये एक निर्बुद्ध प्राणी रेडा आला. त्या रेड्याची संगती माऊली ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये झाली, तर त्या रेड्याला एवढं महत्त्व प्राप्त होतं की ज्या रेड्याला कुठंच किंमत नाही, एवढा निर्बुद्ध असणारा प्राणी की ज्याला सर्कसमध्ये सुद्धा घेतल्या जात नाही, एवढा निर्बुद्ध प्राणी आहे. परंतु त्या रेड्याला सुद्धा पूज्य बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, माझ्या माऊली ज्ञानोबा यांनी केलं. आपण आळ्याला जातो, कोणाचं दर्शन घेतो? आळ्याला जातो, कोणाचं घेतो? रेड्याचंच घेतो ना.